दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे। विशेषतः पुण्यामधील घाट माथ्यावर अत्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आता पाहायला मिळत आहे। राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा नव्याने वाढणार आहे। आता त्याची काय मुख्य कारण आहेत। आता उन्हाची तीव्रता वाढत आहे, गरमीची लेवल वाढत आहे। म्हणजे जुलैमध्ये जे रिमझिम पावसाचे वातावरण असायचे ते वातावरण आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावरती असून पूर्णपणे जोरदार पावसाचं आगमन राज्याच्या दिशेने आता बघायला मिळणार आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार बरसेल, कुठे मुसळधार बरसेल, त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत। त्यातली त्यात आता जर विचार केला तर पुढच्या 10 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। त्यामध्ये शेवटचे काही दिवस असे आहेत की त्या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडणार आहे। त्या तारखा देखील सांगणार आहेत। तोपर्यंत लवकरात लवकर शेतीची कामे उरकून घ्या, जेणेकरून कसं होईल, पाऊस येण्या अगोदर तुमची कामे उरकून जातील व तुम्हाला पुन्हा जास्त काय अडथळा येणार नाही। कारण आता ऑगस्ट सप्टेंबर मोठे पाऊस असतात हे तुम्हाला माहितीच असेल। त्याच प्रकारे आता राज्यात जोरदार ते मुसळधार मोठे पाऊस पडणार आहेत। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सर्व काय बघणार आहोत। त्यासाठी आता 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देऊ। त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला नक्की सांगा। तर चला पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, इकडे बघू शकता आता वातावरणामध्ये मोठे असे बदल आता आपल्याला बघायला मिळणार आहेत। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर तापमानाची लेवल व गरमीची लेवल ही राज्यात आता पाऊस वाढवणार आहे। आता तुम्ही म्हणाल तापमान ही गरमीची लेवल कसं पाऊस चांगला राहील यामुळे, तर त्याचे मुख्य कारण सांगतो। इकडे बघा, आता सध्या स्थितीला अरबी समुद्रामार्गे वारे आता वाहत आहेत। मात्र आता राज्यामध्ये गरमीची लेवल या 1 ते 2 दिवसात चांगली वाढत आहे। म्हणजे जुलैमध्ये जे एकदम थंड वातावरण असायचं, गार वारे असायचे, ते आता पूर्णपणे बंद होत असल्यामुळे राज्यामध्ये मोठे तुफान पाऊस व ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला त्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आता वाढणार आहेत। जोरदार असे पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे। यामध्ये इकडे सध्या स्थितीला बघू शकता गरमीची लेवल राज्यामध्ये चांगली दिसते। कोकण किनारपट्टी घाटमाथा सोडता गरमीची लेवल कमी आहे। मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ गरमीची लेवल चांगली वाढत चाललेली आहे। व याच गरमीमुळे आता कोणत्याही क्षणी काही तासामध्ये पावसाचे जोरदार क्षेत्र हे आता आगमन करणार आहे। मात्र आता कोणत्या जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होत आहे व आता पुढच्या 24 तासात कोणत्या ठिकाणी पावसाळी वातावरण राहील व पुढचे 10 ते 12 ऑगस्ट पर्यंतचे जे दिवस असतील त्या तारखांना कसा पाऊस राहील ते बघणार आहोत। आता एक दिवसाचा नाही तर पुढच्या 10 दिवसाचा अंदाज आता यामध्ये बघायला मिळेल। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघू शकता आता चांगला पाऊस राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस गरमीमुळे बघायला मिळणार असून आता गरमीमुळे थेंबांची जाडी, विजांच्या कडकडाटासह पाऊस राज्यामध्ये आता आगमन करणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता येत्या 24 तासामध्ये नागपूर उत्तर साईड, पूर्व साईडला मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। मात्र तुरळक ठिकाणी राहणार आहे। येत्या 24 तासात हा बदल आहे। तसंच इकडं जो देसाईगंज, उमरेडचा भाग असेल, स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता पुढच्या 24 तासात तर आहे। वर्ध्याला आहे, ताडोबाला आहे, स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तीच परिस्थिती इकडे नागपूर, गोंदिया, अमरावती उत्तर साईड, शेवगाव, जळगाव उत्तर साईड या भागात देखील मिळणार असून स्थानिक वातावरणाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच इकडे जो जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, या जिल्ह्यात देखील स्थानिक वातावरण आहे। तसंच इकडे सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, जळगाव या ठिकाणी देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस येत्या 24 तासात दाखल होणार असून मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाची हजेरी लागू शकते। हा अंदाज लक्षात घ्यावा। इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच येत्या 12 तासात पावसाचं आगमन होईल। हलका मध्यम पाऊस राहील। यामध्ये कोल्हापूर, कौडोली, राजपूरचे भाग असतील या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। माखंज, साखरपा, पाटण, चिपळूणचे भाग, सातारा, खेड, प्रतापगड, वाई या भागात पाऊस सुरू राहणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। मात्र पुढच्या 24 तासामध्ये मराठवाड्यामध्ये काही जास्त पावसाची शक्यता नाही। स्थानिक वातावरण निर्माण होऊन भागासाठी पाऊस राहू शकतो। मात्र आता खरा बदल वातावरणात होत जाणार आहे, तो म्हणजे 48 तासापासून पुढे चालून पावसाचे वातावरण राज्यात खूप तीव्र होणार आहे। मुसळधार पावसाची वातावरण देखील राज्यामध्ये आता बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतीची कामे जेवढं होईल तेवढं उरका, कारण ही मोठे पाऊस आहेत। नद्या, नाल्या दुथडी भरून मोठ्या प्रमाणात वाहतील, तलाव भरतील, शेतामध्ये पाणी साचेल असे पाऊस आता बघायला मिळणार आहेत। तर चला आता पुढच्या तारखेला कसा अंदाज कोणत्या जिल्ह्यात आहे सविस्तर आता बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता सध्याचा विचार केला तर यामध्ये इकडे नांदेडचे भाग असतील, या ठिकाणी स्थानिक वातावरण राहील. काही भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा येते 48 तासात बघायला मिळणार आहे. मात्र गरमीची लेवल आता वाढत जाणार आहे. याचाच प्रभावामुळे विजांचा पाऊस लगेच आता राज्यामध्ये जी आहे ती महाराष्ट्राकडे आता वारे खेचून घेणार असून विजांच्या कडकडाटासह राज्यामध्ये आता पाऊस बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बरसण्याचा अंदाज आहे. विजांसह तुफान पावसाची शक्यता आहे. अशा प्रकारचं वातावरण राज्यात या गरमीमुळे राहील. येत्या 48 तासात पावसाचं वातावरण नाही, मात्र गरमीची लेवल तयार होत आहे. हीच गरमीची लेवल तयार होऊन म्हणजे आता एक पावसाला पोषक वातावरण सक्रिय करणार आहे. दिनांक आता इकडे बघू शकता 48 तासाचा अंदाज बघितला, मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचं क्षेत्र वाढणार आहे. तो जिल्हा म्हणजे सोलापूर. आता सोलापूर जिल्हा पंढरपूरच्या भागात पावसाचं आगमन आहे. तर चला आता कोणत्या भागामध्ये 48 तासाच्या नंतर पुढच्या टायमिंगला पाऊस वाढत जाणार आहे, आता जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा. सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, वडूज, इंदापूर, बारामती, सातारा, विटा, कराडचे भाग असतील, चिपळूणचे बहुतांशी बऱ्यापैकी भाग असतील. या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 100% बघायला मिळणार आहे. चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चांगला अंदाज पावसाचा बघायला मिळणार आहे. कोठे मध्यम राहील किंवा कोठे जोरदार राहील, मात्र पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, वडूजला स्थानिक वातावरण निर्माण होऊन लवकरच पाऊस आता आगमन लावणार आहे. अहिल्यादेवी नगरला देखील पावसाची शक्यता आहे. नाशिक, पालघरला पाऊस येत आहे. मुंबईला पावसाचं आगमन होत आहे. म्हणजे बघू शकता गरमीमुळे पुन्हा हळूहळू राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण वाढेल. मात्र आता दिनांक 4 तारखेला ही परिस्थिती राहील. इतर महाराष्ट्रामध्ये वातावरण नाहीये, मात्र गरमीची लेवल वाढेल, कारण मोठे पाऊस या गरमीमुळेच आता होणार आहे. दिनांक 5 ऑगस्ट बघू शकता आता दिनांक 5 ऑगस्ट पासून पावसाचा जोर अहिल्यादेवीनगर, जामखेड स्थानिक वातावरणात बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह तुरळक भागात का होईना पावसाला सुरुवात होणार आहे. पुणे, अकलूज, साताऱ्याच्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होईल. यामध्ये बऱ्यापैकी भाग पाऊस घेऊन टाकणार आहे. चांगलं आगमन पावसाचं दिनांक 5 तारखेला आता होत आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील होत आहे. नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिनांक 5 तारखेला आहे. आता 5 तारखेपासून फक्त तुम्हाला काही तासच शिल्लक राहतील, जेणेकरून शेतीची कामे उरकून ठेवू शकाल, कारण त्यानंतर पुढे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडणारे पाऊस अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरामार्गे राज्याच्या दिशेकडे येणार आहे. तर चला यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा प्रभाव राहील आता आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा, यामध्ये सध्या जर विचार केला तर बंगालच्या उपसागरात त्यानंतर लगेच पावसाच्या हालचाली सुरू होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण गरमीच्या लेवलमुळे वाढेल. हा पाऊस केरळमध्ये लगेच दाखल होऊन अतिमुसळधार पावसाला केरळमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. बघू शकता केरळमध्ये फक्त 2 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यातील शेतकरी कामे उरकू शकतात, कारण आता पुढच्या 2 दिवसाच्या लगेच नंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस केरळमधील बहुतांश भागात दाखल होत आहे. हा पाऊस केरळमध्ये थांबणार नसून त्याची वाटचाल राज्याच्या दिशेकडे आहे. याचा खूप राज्यामध्ये प्रभाव पडणार आहे. तसेच इकडे दिनांक 6 तारखेपासून लातूर, नांदेड बऱ्यापैकी वारे बदलत जातील. उत्तर साईडकडून वारे येण्यास सुरुवात होईल व वाऱ्यांचा प्रभाव खूप कमी, गरमीची लेवल अधिक, वारे जास्त काय बघायला पण मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात यामुळेच विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन दिनांक 6 तारखेला होणार आहे. 6 तारखेला एक मोठा बदल राज्यातील वातावरणात पाहायला मिळणार असून चंद्रपूर, कापसी, गोंदिया, गडचिरोलीच्या भागात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. त्यामुळे लक्ष द्यायचं आहे. राज्यातील शेतकरी मित्रांनो, असा एकही जिल्हा राहायचा नाही की त्या ठिकाणी पाऊस होणार नाही असं वातावरण येत आहे. बघू शकता दिनांक 6 तारखेला रात्री हे महाराष्ट्राच्या सोलापूरच्या फक्त 50 किलोमीटर अंतरावर राहील, जवळजवळच येणार आहे रात्रीपर्यंत. त्यानंतर याचा प्रभाव मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पूर्ण दक्षिण भारतामध्ये बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, खूप मोठे भयंकर पाऊस होणार आहे, जे की राज्यामध्ये देखील पाण्याची जी कमतरता आहे ती पूर्णपणे काढून टाकतील असा अंदाज आहे. तर चला आता पुढच्या कोणत्या तारखा आहेत की त्या ठिकाणी आता खरा पाऊस राज्यामध्ये चांगली जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे. आता त्या 3 ते 4 अशा तारखा आहेत की खूप मुसळधार पाऊस पूर्ण भागामध्ये पडेल असं देखील होऊ शकतं. तर चला आता बघूयात. तर बघू शकता आता पूर्ण भागात देखील तो पाऊस पडू शकतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. दिनांक 7 तारखेला आता तो पाऊस राज्यात हळूहळू सक्रिय होईल. एकदमच नाही, मात्र हळूहळू ते जोर वाढत जाणार आहे. यामध्ये नांदेड जिल्हा असेल,
परळी लातूर भाग असेल या भागात पाऊस वाढणार आहे. बार्शी, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर, देगलूरचे काही भाग असेल या भागात पाऊस वाढणार आहे. करमाळा, जामखेड, केज, बीडचे भाग असतील, सेलू, नांदेडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. कोठे मध्यम स्वरूपाचा राहील, कोठे जोरदार स्वरूपाचा राहील, मात्र पाऊस नक्की होणार आहे. विजांच्या कडकडाटासह तुफान ते मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी पूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तीव्र पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेनेच येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. अहमदपूर, नांदेड जिल्हा बऱ्यापैकी भागात चांगली पावसाची शक्यता आहे. तीव्र पावसाच्या सरी होण्याचा अंदाज एक मॉडेलनुसार आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता अधिक पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे बघूयात. कारण काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी खूपच तुफान पाऊस पडण्याची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. आता मात्र शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, सतर्क राहायचं आहे. तीव्र पाऊस आता दिनांक 7 तारखेला लातूर जिल्ह्यात देखील प्रभाव टाकण्यास सुरुवात करणार आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. बीड जिल्हा, केज तालुका असेल या ठिकाणी, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण भागात सुरू होणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा, गोंदियाचे भाग असतील, चंद्रपूर, यवतमाळ असेल या ठिकाणी देखील पावसाचं वातावरण हे दिनांक 7 तारखेला तुफान स्वरूपाचं बदलणार आहे. जोरदार पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. दिनांक 8 तारीख एक मोठा विशेष असा बदल होणार असून मुसळधार पावसाचं वातावरण 8 तारखेच्या सकाळी 7 वाजता राज्यात बघायला मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर, पांढरकवाडा, आदिलाबादचे भाग असतील या ठिकाणी, उमरखेड, निर्मलचे भाग आहेत, नांदेड, निजामाबाद, देगलूर, उदगीर, अहमदपूर, लातूरचे भाग, तुळजापूर, पेठ, बिदर या ठिकाणी, सोलापूर, कुलबर्णी, पंढरपूर, बार्शी, पेठ, केज, परळीचे भाग, अहमदपूर, नांदेडच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण दिनांक 8 तारखेच्या रात्रीला आहे. अजून जोर कुठे राहणार आहे ते आपण बघूयात. एवढंच नसून पुन्हा हा पावसाचा जोर अजून तीव्र होणार असून यामध्ये एक ट्रप लाईन होण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अहिल्यादेवीनगर, जालन्याच्या भागापर्यंत सरकणार आहे. बीड जिल्हा पूर्ण घेणार आहे. बीड जिल्ह्यात एक पण गाव असं राहायचं नाही की खूप मोठे पाऊस झालेले नाहीत. खूप पाऊस होणार आहे. अहिल्यादेवीनगरला खूप पाऊस आहे. दोंड, इंदापूर, करमाळा, वडूज, पंढरपूर, विटा, कराड या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. अकोला, नागपूरचे भाग असतील, तसेच अमरावतीचे भाग असतील या ठिकाणी, धाराशिव, नांदेड, परभणीच्या भागात, छत्रपती संभाजीनगरच्या भागात पावसाचा अंदाज राहणार आहे. व हा पाऊस दिनांक रात्रीला खूप मुसळधार स्वरूपाचं रूप धारण करणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रात्रीला 8 तारखेला बरसणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. व 9 तारीख 10 तारखे जोरदार पाऊस राज्यातील 80% भागात होणार आहे. वातावरणात काय बदल झाला तर लवकर अंदाज देणार आहोत. पुढची व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.